नमस्कार, मी भारती. माझं यूट्यूब चॅनल शीलवंत फॅमिलीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. चला तर आज आपण असं मुलांना असं काहीतरी बनवून देऊया. मुलं मागत होते त्यामुळे. तर चला मी इथे घेतलेले आहेत बटाटे. तर असं मुलांना नाश्त्यासाठी तुम्ही डब्याला वगैरे बनवून देऊ शकता. चला तर आपण हे बटाटे ते पाण्यामध्ये चांगले किसून घेऊया. सर्वात पहिला आपण जे बटाटे होते ते चांगले सालं काढून त्यांना किसून घेतलेलं आहे पाण्यामध्ये. आणि त्यानंतर आपल्याला हे ना पाणी ना सगळं असं काढून घ्यायचं आहे. असं दाबून दाबून पूर्ण पाणी काढायचं आहे आपल्याला. ते बघा पाणी काढलेलं आहे आपण. तर चला हे संपूर्ण पाणी आपण काढून घेऊया. तर हे बघा आपण पाणी संपूर्ण इथं काढून घेतलेलं आहे. तर यामध्ये आपल्याला घालायचं आहे लाल तिखट. ते बघा आपण इथे लाल तिखट घेतलेलं आहे अर्धा चम्मच. त्यानंतर थोडीशी हळद घेतलेली आहे चिमूटभर. त्यानंतर इथे आपण घालणार आहोत मीठ. अर्धा चम्मच मीठ घातलेला आहे. आणि इथे मी घेतलेली आहे थोडीशी कढीपत्ता, आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे. आणि त्यामध्ये मिरची, आलं, लसूण आणि कोथिंबीर हे आपण यामध्ये घालणार आहोत. त्यानंतर इथे मी थोडीशी कढीपत्ता घेतलेली आहे. तिला चांगली आपण आता चिरून घेऊया. छान अशी बारीक चिरून घेऊया. थोडंसं आपल्याला यामध्ये घालायचं आहे जिरं. थोडीशी कोथिंबीर आपल्याला यामध्ये अशी चिरून घालायची आहे. व्हिडिओवरती चॅनलवरती नवीन असाल ना तर मला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की अशा नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. तुमच्या मुलांनाही तुम्ही बनवून द्या, खूप छान लागते आणि मुलं आवडीने खातात. तर आपल्याला यामध्ये घालायचं आहे, इथे मी मैदा घेतलेला आहे, कॉर्नफ्लॉवर घेतलेली आहे. तर आपल्याला यामध्ये घालायचं आहे मैदा आणि कॉर्नफ्लॉवर. तर इथे बघू शकता मी किती घेतलेलं आहे. तर लिंबू घेतलेला आहे आपण इथे. तर याला पण आपण चांगलं असं पिळून घेऊया. बघा चांगला असा रस काढून घेतलेला आहे आपण. आणि आता आपल्याला हे मिक्स करायचं आहे. तर 3 चम्मच मी कॉर्नफ्लॉवर घेतलेली आहे आणि 3 चम्मच मी मैदा घेतलेला आहे. तर चला हे आपण चांगलं असं मिक्स करून घेऊया हाताने. यामध्ये आपल्याला अजिबात पाणी घालायचं नाहीये. आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर आपण जे बटाट्याचं किस केलेलं होतं ना ते आपण पाण्यातूनच काढलेलं होतं. त्यामुळे यामध्ये पाणी घालायची काहीही गरज लागलेली नाही आहे. पाणी अजिबात घालू नका. ते बघा चांगलं असं आपण मिक्स करून घेतलेलं आहे. हे बघा त्याला आपोआप पाणी सुटलं. हे बघा जेवढं तुम्ही याला मळणार तेवढं हे एकदम सॉफ्ट आणि नरम होणार. हे बघा अजिबात पाण्याची काहीही गरज नाही आहे. तर चला आपण आता इकडे तेल गरम करायला ठेवूया. तर चला तर आपण इकडे कढई घेतलेली आहे. त्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे फ्राय करण्यासाठी. 4-5 पळी तेल घालूया आपण. आणि तेलाला सध्या गरम होऊ द्या. आपण गरम करण्यासाठी इथे तेल घेतलेलं आहे. चला तर आपलं तेल जे आहे ते बघा गरम झालेलं आहे चांगलं. तर आपल्याला आता हे असे छोटे छोटे बॉल आपल्याला असे फ्राय करून घ्यायचे आहे. चला छान असे फ्राय करून घेऊया. अशा हाताने गोल करा आणि टाकायचे तेलामध्ये. तेलामध्ये सोडायचे आहेत. आणि आपण तेलामध्ये आता फ्राय करून घेऊ. तर आपण तेलामध्ये असे सोडलेले आहेत, चांगले असे फ्राय करून घेऊया तेलामध्ये. सुगंध सुटलेला आहे.
चला सगळे आपण इथे मस्त फ्राय करायचे, तसा कलर येईपर्यंत फ्राय करूया. ते बघा छान असा कलर आलेला आहे. मस्त एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आणि आपले ना अर्धे आपल्याला शेजवान चटणीमध्ये मिक्स करायचे आहेत, तेही तुम्हाला मी दाखवणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तोपर्यंत आपण हे सगळे आपण तळून घेऊया. हे जे राहिलेलं ते आपण सर्व तेलात घातलेलं आहे. फ्राय झालेले आहेत आणि ते तेल जे होतं ते मी अर्ध तेल काढून ठेवलेलं आहे. आणि आपल्याला आता काय करायचं, इथे मी थोडीशी कढीपत्ता घेतलेली आहे. तर चला तर आता आपण बनवूया पोटॅटो क्रिस्पी. थोडंसं आलं घेतलेलं आहे, ते किसून घेऊया. ते बघा थोडंसं आलं घेतलेलं आहे, लसूण घेतलेलं आहे आणि कढीपत्ता. तर हे आपण आता तेलामध्ये घालायचं आहे. छान असं फ्राय करून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे हे शेजवान चटणी. तर इथे मी शेजवान चटणी घेतलेली आहे. त्यानंतर इथे घेतलेले आहे सोया सॉस, 1 चम्मच घालायचा आहे. त्यानंतर इथे 1 चम्मच आपल्याला चिली सॉस घालायचा आहे. आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपल्याला ते संपूर्ण यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि असे मिक्स करून घ्यायचे आहे. यामध्ये तुम्हाला जर शिमला मिरची, गाजर, त्यानंतर कांदा वगैरे घालायचा असेल तेही तुम्ही घालू शकता. चांगले असे मिक्स करून घ्या. ते बघा हे आपलं आता गॅस बंद करूया. हे झालेलं आहे आपलं क्रिस्पी पोटॅटो झालेलं आहे. ते हे असं प्लेटमध्ये काढून घेऊया. ते बघा आपलं हे तयार आहे. हे मुलांना खूप आवडेल. हे तुम्ही एकदा करून द्या, मुलांना खायला खूप छान लागते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत दाखवण्याचा मी प्रयत्न करेन.